नमस्कार. आज रविवार दिनांक 28 जून. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET परीक्षा रद्द करत पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळवण्यात आले. नीट पाठोपाठ TET पेपर फुटल्याच्या निषेधार्थ खासदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आणि उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने काल शनिवारी ITI चौक येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. वारंवार पेपर फुटीतून सरकारचे अपयश अधोरेखित होत असून परीक्षार्थीचे वर्ष किंबहुना आयुष्य बर्बाद होत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी केलाय. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने यापूर्वी F ग्रेड प्राप्त झालेल्या 29 महाविद्यालयांपैकी पुनर्तपासणीनंतर 22 महाविद्यालयांना दिलासा दिलाय. आवश्यक सुधारणा न करणाऱ्या उर्वरित 7 महाविद्यालयांमधील चालू शैक्षणिक वर्षाच्या पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशावर स्थगिती लागू केली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मूलन मोहिमेअंतर्गत आज रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 0 ते 5 वर्षातील सर्व बालकांना शहरातील 40 आरोग्य केंद्र 285 बूथवर पल्स पोलिओचा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर कविता मुळे यांनी दिली आहे. नांदेड ग्रामीण व लिंबगाव पोलिसांनी वाळू माफियांवर 2 ठिकाणी वेगवेगळी कारवाई केली असून यात जवळपास 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.